गोपीचंद पडळकर यांचं. गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेत, पण धनगर समाजातून येत असल्यामुळे जातीच्या समीकरणावर त्यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळेल अशी चर्चा सुरू होती. तसंच पडळकर देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात, त्यामुळे भविष्याच्या राजकारणाची आखणी म्हणून पडळकरांना संधी दिली जाईल असं बोललं जात होतं. पडळकरांचं राजकारण आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांच्या विरोधातलं राजकारण राहिलं आहे, त्यामुळे पडळकरांना संधी देऊन फडणवीस विस्थापितांचं राजकारण सुरू करतील असं म्हटलं गेलं. यात पडळकर धनगर समाजातून येत असल्यामुळे ते भाजपच्या माधव पॅटर्नमध्येही फिट बसत होते. अशा वेळी सगळ्या बाजूने प्लसमध्ये असणाऱ्या पडळकरांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात संधी दिली जाईल अशा चर्चा असतानाच त्यांना संधी मात्र भेटली नाही. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद नाहीये. यात पडळकरांनी मार्कडवाडीत जाऊन शरद पवारांवर केलेली टीका कारणीभूत असल्याचंही बोललं जात आहे. या यादीतलं दुसरं नाव म्हणजे